एका शाळेमध्ये एक लहान मुलांच्या बाबतीमध्ये कुठेतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झालेल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झालेल्या आहेत. आणि तशा प्रकारे कुठेतरी आपण लहान मुलांपासूनच आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका अहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला. आणि तशा प्रकारे जेव्हा बारकाईनं काही काम केलं उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद अहिल्यानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली. पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत जसा म्हणावा तितका वेग त्या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही. कुठल्याही आरोपीला अजून अटक नाही. त्यामुळं या घटनेमधील जे काही सदरील आरोपी असतील हे आरोपी हे तात्काळ अटक झाले पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या तरी एक नूर मॅडमचा उल्लेख त्या FIR मध्ये देखील आलेला आहे आणि FIR मध्ये आलेला असताना देखील अजूनपर्यंत कुठेही तो विषय पुढे गेलेला नाही. आणि याच्या बाबतीमध्ये सखोल तपास झाला पाहिजे. पालक वर्ग हा भयभीत झालेला आहे. कुठेतरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्याकरता घाबरायला लागलेले आहे. FIR ही त्या पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे. त्यामुळे कुणी घाबरू नये. सगळ्यांच्या मागं हिंदू सक्षम आहेत, ते सगळे त्याच्या मागे उभा राहतील आणि त्या व्यक्तीला न्याय देण्याकरता आपण प्रयत्नशील राहणार आहेत. त्या पुढच्या पिढ्या या कुठेतरी आज आपल्याला धर्मांतराला बळी न पडता आपल्याला कुठेतरी काम करावं लागणार. त्यामुळे हा एक फार मोठा प्रकार आज आपल्या सर्वांसमोर आला. त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आमची लेखी स्वरूपात आम्ही मागणी केली आहे, पण आपल्या मीडियाद्वारे देखील आम्ही या ठिकाणी विनंती करतो की 4-5 दिवसामध्ये याचा तपास जर झाला नाही तर निश्चित रूपानं मोठं एक जन आंदोलन या बाबतीत देखील छेडलं जाईल.